आपणाला माहिती आहे का, छत्रपती संभाजीराजांची हत्या झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राजाराम महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. त्याच्यानुसार आपल्याला माहीत असलं पाहिजे की 11 मार्च 1689 साली औरंगजेबाने छत्रपती संभाजीराजांची क्रूरपणे त्या ठिकाणी हत्या केली आणि त्यानंतर ज्यावेळेला पुढची व्यवस्था काय करायची हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 12 मार्च 1689ला रायगड या ठिकाणी संभाजीराजांचे वारसदार म्हणून त्यांचे लहान बंधू छत्रपती शिवरायांचे जे 2 नंबरचे पुत्र आहेत छत्रपती राजाराम महाराज यांना त्या ठिकाणी त्यांचा राज्याभिषेक झाला. म्हणजे सत्ता जी असेल तर ती सत्ता त्या ठिकाणी पुढं परिवर्तित करणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे इतिहासामध्ये तशा प्रकारच्या नोंदी आहेत की जो गादी असेल तर ती एक राजा गेल्यानंतर लगेच त्याचा कारभार दुसऱ्याला दिला जातो. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण पाहत राहा गायब इतिहास.